नाशिक रोड परिसरामध्ये शुक्रवारी सायंकाळपासून पुन्हा एकदा बेमोसमी पावसानं जोरदार हजेरी लावली. सुमारे 1.5 ते 2 तास सुरू असलेल्या संततधारेमुळे रस्ते जलमय झाले असून कामावरून घरी परतणाऱ्या चाकरमान्यांना आणि रस्त्यावर व्यवसाय करणाऱ्या हॉकर्सना मोठ्या अडचणींना सामोरं जावं लागलं. पावसाच्या सुरुवातीला महावितरणाचा नेहमीचा कारनामा पुन्हा समोर आला असून पावसासोबतच वीज पुरवठा देखील खंडित झाला आणि सुमारे 2 तास परिसरामध्ये अंधारात होता. यामुळे रस्त्यावर वाहतुकीला अडथळा निर्माण झाला तर काही ठिकाणी ब्लॅकआउटची परिस्थिती उद्भवली. गेल्या 3 दिवसांपासून नाशिक रोड परिसरात बेमोसमी पावसाचं आगमन सुरू असून 2 दिवसांपूर्वी जोरदार वाऱ्यामुळे अनेक झाडे कोसळली. परिणामी 12 ते 14 तास वीज पुरवठा ठप्प राहिला होता. गुरुवारी दिवसभर उघडीप मिळाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी 7 नंतर पुन्हा पावसाला सुरुवात झाली आणि 8 वाजेनंतर त्यात अधिकच जोर आला. या पावसामुळे रस्त्यावर ठिकठिकाणी पाणी साचलं असून वाहतुकीला अडथळा निर्माण झाला. चाकरमानी आणि कामगारांना भिजतच घर गाठावं लागलं. वेद न्यूजसाठी प्रतिनिधी अनिल गुंजाळ, नाशिक रोड.